आंबेडकर 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 आमचा श्वास आहे आणि प्रत्येक श्वासाला उठताना बसताना आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही आंबेडकरांचं नाव घेणारच। तुम्हाला जरी पटत नसेल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या देशात राहू नका, तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवानं आपल्याला त्या पार्लमेंटमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला, तिथं बसून बोलण्याचा आणि तुम्हाला कायदे करण्याचा जो अधिकार दिला या महामानवानं दिला। आणि या महामानवाच्या नाव घेताना जर तुम्हाला काही लाज वाटत असेल, शरम वाटत असेल तर या अशा लोकांनी ते कुठल्याही संविधानिक पदावर असतील किंवा कुठल्याही मोठ्या पार्लमेंटमध्ये असतील त्यांनी या देशामध्ये राहू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा हा श्वास आहे आणि आम्हाला स्वर्ग नको, आम्हाला जिवंतपणे या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार द्यावा, एवढंच मी या ठिकाणी या सरकारला विनंती करतो। आणि सोमनाथ सोनवणे या आमच्या या कार्यकर्त्याला जो या ठिकाणी अमानुष मारहाण करून जो त्याचा मृत्यू झाला याला तात्काळ या शासनानं मदत करावी। तसेच मासाजोग या ठिकाणी जो देशमुख यांच्यावर सुद्धा या ठिकाणी असाच प्रकार झाला, त्यालाही त्या शासनाच्या वतीनं मदत मिळावी एवढी विनंती करतो आणि संपतो। जय भीम, जय महाराष्ट्र। सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये जो मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि या शासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज जेल भरो आंदोलनासाठी सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, जेणेकरून या ठिकाणी त्या कुटुंबाला जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला या शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि या सरकारचे होणारे अत्याचार हे थांबावेत। आज या ठिकाणी ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं, या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना जो जगण्याचा अधिकार या संविधानानं दिला आणि त्या संविधानाची विटंबना त्या ठिकाणच्या काही क्रूर व्यक्तींनी केली, त्या लोकाला तर धरलं, त्याला वेड म्हणून त्यांनी सिद्ध केलं आणि काहीतरी करून कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्या ठिकाणच्या अनुयायाला, दलित अनुयायाला त्या गल्लीमध्ये घुसून त्यांच्यावर लाठीमार करून हे करून एक जसा हुकुमशाहीमध्ये होतो तसा हुकुमशाहीचा यांनी जो प्रथा पाडली या भाजप सरकारनं, त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना या शासनाकडून मदत मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवितो। जे परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालं होतं, त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलीसवाल्यांनी दलित वस्त्यामध्ये जाऊन अक्षरशः महिलांना मारहाण केली। त्याच्यामध्ये अवघ्या एक हप्त्याची डिलिव्हरीची पेशंट होती, त्याही महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पण बघत आहेत पोलीसवाल्यांचे की अक्षरशः एका महिलेला 10-10, 15-15 पोलीसवाले मारत आहेत। त्याच्यामध्ये एक आमचा भीम सैनिक सूर्यवंशी यांना पोलीसवाल्यांनी एवढं बेदम मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। जी मारहाण झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायला पाहिजे होतं, त्यांनी दवाखान्यामध्ये न नेता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली व त्या कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। याला कारणीभूत फक्त परभणीचे पोलीसवाले आहेत। आमचं ह्या निवेदनामध्ये असं म्हणणं आहे की जे तिथले पोलीसवाले असतील, कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील, त्यांच्यावर सगळ्यांवर दलित वस्त्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला तोडफोड केल्याप्रकरणी, दलित वस्त्यामधील महिलांना मारहाण केल्याप्रकरणी, अन्य निष्पाप लोकांना मारहाण केल्याप्रकरणी व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला मारून टाकल्याप्रकरणी त्यांच्यावर 302 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तीमध्ये, दलित वस्त्यामध्ये आमच्या आया बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी
दलित वस्त्यामध्ये तोडफोड केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, दहशत निर्माण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे। जो सोमनाथ सूर्यवंशी आमचा भीमसैनिक आहे त्याला 50 लाखाची आर्थिक मदत शासनाने त्याच्या घरी द्यावी व त्याच्या घरामध्ये कोणीही असेल त्याला एकाला शासकीय ड्युटीला घेण्यात यावं आणि लवकरात लवकर जे कोण पोलीसवाले असतील त्या पोलिसांना 302 अंतर्गत सगळेच कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन हे चालूच राहतील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। जय भीम, जय लवजी, जय शिव। सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। माझी ह्या ठिकाणी पोलीस बांधवांना विनंती आहे अगोदर की आम्ही कुठल्याही पोलिसाच्या विरोधामध्ये किंवा कोणाच्या विरोधात नाही, पण जाणून बुजून ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये RSS आणि BJP देशामध्ये शांतता न राहावी, देशात शांतता न राहण्यासाठी हे कार्यक्रम करत आहात। परभणीचा जो प्रकार झालेला आहे त्या परभणीच्या प्रकारामध्ये कार्यकर्ते शांततेनं आंदोलन करीत होते। काही गुंड RSSचे भाजपचे काही गुंड त्या ह्या मोहल्ल्यामध्ये आंदोलनामध्ये घुसले आणि त्यांनी गाड्या फोडलेल्या आहेत। पुन्हा व्हिडिओ जाहीर झालेला आहे, प्रसारित झालेला आहे। पोलीस येतात आमच्या वस्त्यामध्ये आणि आमच्या महिलेला म्हणतात चला घरात, चला घरात, चला, आणि एक पोलीस बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आटोला फोडतोय। हे जे जे व्हिडिओ झालेले आहेत त्याची मायक्रो पद्धतीने तपासणी झाली पाहिजे, मायक्रो पद्धतीनं। आणि जे जे पोलीस आहेत, सेवक सिंग सारखा जो गुंड RSS भाजपचा काय संबंध आहे? पोलीस इथं कमी पडलं काय? आम्हाला पकडायला आमच्या खून करायला पोलीस कमी पडले? सेवक सिंग सारखा गुंड तुम्ही